महायुतीमध्ये सगळं नॉट वेल असल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे। सत्ता वाटपापासून ते निधी वाटपामुळे महायुतीत वाद सुरू असल्याचं म्हटलं जात आहे, तर दुसरीकडे नेते मंडळींकडून ऑल इज वेल असल्याचा दावा केला जातोय। तर झालं असं की रायगडावर ऐनवेळी एकनाथ शिंदे यांना भाषण करण्याची संधी मिळाली, तर अजित पवार यांचं भाषण झालंच नाही। यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। त्यानंतर लगेच मुंबईत याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नियोजित भाषणं रोखण्यात आली। या घटनेमुळे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याचं म्हटलं जातंय। राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं भाषण नियोजित होतं। नियोजित कार्यक्रमामुळे त्यांचं भाषणही तयार होतं, पण ऐनवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषण करण्यापासून रोखण्यात आलं आणि थेट मुख्यमंत्री फडणवीस यांचंच भाषण सुरू झालं। रायगड आणि मुंबईतल्या या घटनेबाबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना विचारलं असता त्यांनी या विषयावर सारवासारव करणारी उत्तरं दिली, पण त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी हे स्पष्ट दिसत होती। चैत्यभूमीला जाणं, बाबासाहेबांचं दर्शन घेणं, बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकतं। त्यामुळे आज बाबासाहेबांची जयंती चैत्यभूमीला झाली साजरी, आम्ही सगळे गेलो। आता इथं तुमच्या समोर झाली, इथं वेगवेगळ्या ठिकाणी हजारो लाखो ठिकाणी या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी होते। त्याच्यात सगळ्यात आनंद प्रत्येकाला आहे आणि मलाही आहे। अरे बाबा, त्या भाषणापेक्षा बाबासाहेबांचं दर्शन मला मोठं होतं। त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीत नाराजी नाट्य सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे। पण तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकारे भाषण करून न देण्याचा प्रयत्न म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं खच्चीकरण करण्याचा डाव आहे का? आणि असं नेमकं कोण करतंय? आम्हाला कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।